नमस्कार फ्रेंड्स, समुद्राचा आनंद घेत घेत आम्ही पोहोचलो सिंधुदुर्ग किल्ल्यावर. तिथं शिवराजेश्वर नावाचं एक मंदिर आहे. आपले दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचं एक मंदिर आहे. त्याचं सर्वप्रथम आम्ही दर्शन घेतलं. त्यानंतर तुम्हाला थोडक्यात मंदिर दाखवत आहे. जास्त काही मला दाखवता नाही आलं. तुम्ही पाहू शकता किती सुंदर असं मंदिर आहे. तर राजांचं आपलं दर्शन घेतल्यानंतर आम्ही गेलो म्युझियममध्ये. राजांच्या काळात वापरलेले सगळे साहित्य ते ठेवलेलं आहे. हे बघा, राजांच्या काळातील दुर्बीण, भाले, नंतर कुलूप, नंतर राजांच्या काळातील भांडे, राजांची तलवार, कुऱ्हाड, हे बघा भाले, होकायंत्र, हे सर्व तिथं म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. नंतर राजांच्या काळातील नाणी, राजांच्या पायाच्या ठस्याचं, हाताचं, हे बघा शिवकालीन भांडे, हे नाणी, तलवार राजांनी वापरलेली, हे बघा त्यांच्या प्रकृतीचे ठसे, शिवकालीन भांडे. नंतर थोड्याच वेळ तुम्हाला हे जातं, नंतर पगडी, नंतर सरदारांची पगडी, नंतर राजांच्या काळातील व्यवहारातील साहित्य, वाघनखे, हे सर्व तिथे म्युझियममध्ये ठेवलेलं आहे. सुंदर असं म्युझियम आहे. तुम्ही पण एकदा नक्की विजिट द्या सिंधुदुर्ग किल्ल्याला. तुमचं मन एकदम प्रसन्न होऊन जाईल. किल्ला एवढा मोठा आहे की आपण फोटोवर सांगतात की एका तासात फिरणं, पण एक तासात फिरणं एवढा छोटा हा किल्ला नाहीच आहे. त्याला खूप वेळ जातो आणि एकतर एवढं ऊन लागतं आणि एवढ्या उन्हामध्ये 1 तासामध्ये होणं शक्यच नाही. खूप सुंदर किल्ला आहे. किल्ल्याच्या चारी बाजूनी पाणी, एवढा सुंदर व्ह्यू आहे. तुम्ही पाहतच राहतं माणूस. आपली नजर जिकडे पाहत तिकडे पाणी दिसतं, आपली नजरच हटत नाही किल्ल्यावर. खूप सुंदर असं किल्ला आहे. तुम्ही नक्की एकदा विजिट द्या. तसेच हे बघा किती सुंदर व्ह्यू आहे साईडनी. थोडक्यात मी दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. तर किती सुंदर पाणी, कसं बांधलं असेल त्या काळामध्ये. राजांची आपली कमाल आहे. हे बघा किती सुंदर आहे. सो खूप मोठा किल्ला आहे हा. मी थोडक्यात दाखवण्याचा तुम्हाला प्रयत्न केला आहे. कारण की मी इथं आम्ही वर गेलो होतो, तेवढ्या ह्याच्यात तुम्हाला दाखवण्याचा मी प्रयत्न केला आहे. नंतर किल्ला बघून म्हणजे भरपूर बघून झाल्यानंतर आम्ही गेलो आपले ताक वगैरे प्यायला, कारण की खूप सारं ऊन लागलं होतं. नंतर आम्ही ताक पिलो आणि ताक पिऊन मग आम्ही आपल्या परतीच्या प्रवासाला निघालो बोटवाल्यांकडे, की परत दुसऱ्या ठिकाणी पण जायचं होतं आम्हाला, राजकोटला वगैरे. तर आम्ही आता राजकोटला वगैरे निघालो. थँक्यू.